बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सध्या आंतरवाली सराटीमध्ये येतो आहे आणि आपण पाहत आहे की ही सर्व मराठा बांधव जे आहेत हे जर बघितलं तर सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी म्हणजे पोहोचलेले आहेत। कवठेमहांकाळ या तालुक्यातून सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण हे सर्व मराठा बांधव दादांवरती नितांत प्रेम करतायत आणि त्यांच्यासोबत जर बघितलं तर 50 गाड्या तिकडून गावाकडून निघालेल्या सुद्धा आहेत असंही त्यांनी बोललेले आहेत। एकदा संवाद साधूया, कारण या लढ्यातला सांगली जिल्ह्यामध्ये कसं तुम्ही पाहता आणि या उपोषणाचा जर बघितलं तर 9वा दिवस आहे, 6वं उपोषण आहे। त्या उपोषणाकडे काय म्हणून कसं पाहताय? पाठीमागे 8 ऑगस्ट रोजी जनजागृती रॅलीसाठी मनोजदादा जरांगे पाटील सांगलीमध्ये आले होते। त्याच्या अगोदर आम्ही कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज, मग त्यामध्ये हे आमचे आमरणकर्ते सूरज पाटील असतील, सर्व सकल मराठा समाज यांनी मोटरसायकल रॅली काढून सर्व गावामध्ये जनजागृती केली होती। त्यावेळेला आपण सुद्धा प्रत्यक्षात होता, सचिन आवळे पाटील साहेब होते आणि आम्ही कमीत कमी 80 ते 90 हजारच्या समुदायाने आणि आमच्या गावातील आसपास सर्व गावातील आजी माजी सैनिक यांची सुद्धा आपल्याची वार्ता झालेली आहे। आम्ही बहुसंख्य संख्येने मराठा बांधव उपस्थित होतो आणि खूप मोठा पाऊस असताना सुद्धा अखंड पावसामध्ये सांगलीमधील सर्व मराठा बांधव दादांच्या जनजागृती रॅलीसाठी उपस्थित होते। काही लोकांचं असं मत आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम थोडा कमी आहे, पण आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलंय की कित्येक वर्ष 10-15 वर्ष सत्ता असणाऱ्या लोकांना आम्ही बाजूला सारलेला आहे आणि या मराठा आंदोलनाचा दसका घेऊन आम्ही लोकसभेला खासदार सुद्धा निवडून आणलेला आहे। आज दादांचा 9वा दिवस असताना आमच्या सकल मराठा समाजाला अतोनात दुःख होत आहे की 9 दिवस झाले तरी दादांनी कोणतंही पाणी न घेतलेलं आहे, औषध न घेतलेलं आहे। दादांनी आज 1.25 वर्षापासून आपल्या परिवारामध्ये आपल्या घराची पाऊल न चढता अखंड मराठा समाजाला आपला परिवार मानलेला आहे। म्हणून हे लेकरू आपणाला हवा आहे, म्हणून प्रत्येक मराठा समाजातील सर्वांनी असं मत आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। म्हणून आम्ही 3 दिवसापासून तयारी करून आमच्या 50 गाड्या होत्या, परंतु आमच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील एका मोठ्या नेत्यांची मातोश्री यांचं निधन झाल्यामुळे आम्ही सध्या 10 गाड्या घेऊन आलेलो आहे आणि संध्याकाळी उर्वरित 40 गाड्या अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे। मी या सराटीमधून अखंड मराठा समाजातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो की हे बांधव आपल्याच बांधवातील काही लोक विरोध करत आहेत, त्यांना माझं एक सांगणं आहे, आपला समाज महत्वाचा आहे, मराठा आरक्षण महत्वाचं आहे। गरजवंत मराठा समाजातील गोरगरीब मुलांना आरक्षण हे महत्वाचं आहे। तुम्ही जर हा विरोधात गेला तर येणाऱ्या पिढीमध्ये तुम्ही गद्दार आहे असा इतिहासामध्ये तुमची नोंद होईल। म्हणून माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, सकल मराठा समाजातील कोणीही असो, नेते असो, पुढारी असो किंवा सर्वसामान्य असतो, त्यांनी समाजाच्या विरोधात जाता कामा नये। आता मागच्या वेळेला सुद्धा काही ज्येष्ठ मंडळी, नेते मंडळी मराठा समाजातील बोलत होते की आम्ही 16 वर्षापासून आंदोलन करतोय, 17 वर्षापासून आंदोलन करतोय। त्यांना माझा एकच सवाल आहे, मग तुम्ही मनोज जरांगे दादा का झाला नाही? म्हणून अखंड मराठा समाज लहान मोठ्यापासून थोरापर्यंत, माता भगिनीपासून सर्व मनोज दादाच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत। आता आरक्षणचा काही हो, पण दादांनी पाणी घेतलं पाहिजे, औषध उपचार घेतले पाहिजेत। दादांची आम्हाला सक्त गरज आहे। नक्कीच बांधवांनो, या ठिकाणी पाहतोय की जे काही सध्या बोलत आहेत